राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. अजित पवार यांचं शेतीवर आणि पशुपालनाच्या संदर्भात राज्याच्या इतिहासामध्ये खूप मोठं असं काम राहिलेलं आहे. विशेषतः अजितदादा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दुग्ध व्यवसाय करत होते, पशुपालन करत होते, हे आपण सर्वजणच जाणतो. अजितदादांच्या निधनानंतर प्रथमच एखाद्या शासकीय संस्थेला अजितदादांचं नाव देण्याचा योग काल आला. उपमुख्यमंत्री राज्याच्या सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये देशी गायींवरती संशोधन आणि त्या संदर्भात प्रशिक्षण देणारी जी संस्था आहे तर त्याला आता अजितदादांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता आपण त्याच संस्थेमध्ये आहोत आणि या संस्थेमध्ये ज्या देशी गायी आहेत तर त्या देशी गायींच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत डॉक्टर सोमनाथ माने सर आहेत, जे या ठिकाणी प्रमुख इन्चार्ज आहेत, प्रमुख संशोधक म्हणून या ठिकाणी काम करतात. त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी असणाऱ्या देशी गायींच्याबद्दल माहिती घेणार आहोत. या ठिकाणी किती गायी आहेत सर इथं? आता इथे टोटल 13 ब्रीड आहेत. ओके. आणि टोटल 249 ह्या सगळ्या देशी गायी आहेत? हा, सर्व देशी गायी. सुरुवातीला तुमचा एक परिचय करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, अजितदादा पवार देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे. जसं मी सांगितलं की आम्हाला काय करायचं की इथं ज्या देशी गायी आहेत तर देशी गायी त्यांची वैशिष्ट्य आणि तुम्ही त्यांच्यामध्ये काय संशोधन केलं ते जाणून घ्यायचं. आपण सुरुवात करूयात लाल सिंधीपासून. आता सर्वप्रथम ह्या संशोधन केंद्राची थोडक्यात माहिती देतो. 2020 साली आम्ही हे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र माननीय अजितदादा पवार यांनी मंजूर केलं विशेष प्रकल्प म्हणून. आणि त्याचा मुख्य उद्देश होता की देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्या सहवाल, गीर, राठी, थारपारकर, रेड सिंधी यांचा तुलनात्मक अभ्यास आपण ह्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये करतोय. आणि त्याचे दूध उत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता ही संकरित गायीबरोबर त्याचे तुलनात्मक अभ्यास करतोय. अगदी त्याचं ह्या वातावरणामध्ये येणारा ताण असेल किंवा दूध उत्पादन, त्याची क्वालिटी, शेण, गोमूत्र आणि शेतीसाठी होणारा उपयोग ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करतोय. आणि आपण गाई सिलेक्ट करताना विशेष करून दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या घेतल्या. हे आपण लाल सिंधी बघू शकता. आता ह्या देशामध्ये जर पाहिलं तर लाल सिंधी गाई ही सिंध प्रांतातील आहे आणि मूळ स्थान तिचं सिंध, हैदराबाद प्रांत, कराची म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यामध्ये आहे. आणि ते दुधासाठी खास वैशिष्ट्यपूर्ण ही लाल सिंधी गाय आहे. आणि ह्याचा विशिष्ट दुसरा इतिहास असा आहे की ही डेअरी 1887ला या ठिकाणी इंग्रजांनी चालू केली. आणि ह्या लाल सिंधी गाईचं दूध इथले जे पुणे प्रांताचे अधिकारी, मुंबई प्रांताचे अधिकारी त्यावेळेस होते त्यावेळेस त्या कलेक्टरच्या पासने त्यांना दूध दिलं जायचं. त्यामुळे हा रेड सिंधी आणि ह्या प्रकल्पाचा खूप जुना संबंध आहे. आणि ह्याचं दूध उत्पादन क्षमता पाहिली तर अगदी 2600 लिटर प्रति वेदपर्यंत दूध देण्याची क्षमता ह्या लाल सिंधी गायीमध्ये आहे. आणि पाकिस्तान आणि भारतामध्ये सुद्धा ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या गाय आढळतात. ही आहे थारपारकर. थारपारकर म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की थार वाळवंट पार करून जायची क्षमता ज्या गायीमध्ये आहे तिला थारपारकर म्हणतात. आणि ही राजस्थानातील कच्छ असेल किंवा मारवाड असेल किंवा थार वाळवंट विशेष करून किंवा पाकिस्तान लगतचा जो हैदराबाद प्रांत आहे त्या भागामध्ये ह्या थारपारकर गायी खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता आम्ही स्वतः जे अनुभवलेलं आहे, बिकानेर या भागामध्ये शेतकऱ्यांकडे खूप मोठे कळप आहेत. आणि त्या ठिकाणी अगदी तिथल्या वाळवंटामध्ये ज्या वनस्पती आहेत त्याच्यावरती त्या चारा खाऊन अगदी 12 लिटर पासून ते 16 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गायी काही शेतकऱ्यांकडे आहेत. 16 लिटर पर्यंत. आणि त्या त्यांनी वर्षानुवर्ष त्याचं पालन केलेलं आहे. हा. आणि ही थारपारकर गाय म्हणजे आपण श्रीलंका, फिलिपाईन्स मध्ये सुद्धा त्या चारा वेगवेगळा लागतो. म्हणजे आता वेगवेगळ्या नाही सगळ्या गायांना वेगवेगळ्या प्रजाती असल्या तरी सगळ्या गायींना एकाच प्रकारचं पशुखाद्य, एकाच प्रकारचा चारा, एकाच प्रकारचं पाणी हे सगळं देऊन त्यांचा तुलनात्मक अभ्यास आम्ही या ठिकाणी करत. आता हे जे तुम्ही जसं सांगितलं की एक राजस्थानची आहे, एक सिंध प्रांतातली आहे गाय, मग ह्यांच्या ज्या प्रदेशातल्या मूळ आहेत ह्यांच्या प्रदेशातलं तापमान आणि आपण जे पुण्यामध्ये आहोत या पुण्यातलं तापमान ह्याचा पण एक खूप मोठा डिफरन्स आहे. हे कसं आपण हे देशी गायचं वैशिष्ट्य तर हेच खरं आहे सर. तुम्ही आता ह्या गायचं बघा, सहवाल. ही सहवाल कुठली आहे? आपल्या पंजाब मधली आहे, हरियाणा आहे,
राजस्थान आहे, ह्या प्रांतातली ही गाय आहे. परंतु तिथलं जर तापमान बघितलं तर एक्स्ट्रीम कंडिशनला 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा जाते, 1-2 डिग्री सेल्सिअस. आणि उन्हाळ्यामध्ये तिथलं तापमान आपल्या महाराष्ट्राच्या पेक्षा तिथली उष्णता खूप भयान असते. 48-49 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं आणि ते आपल्याला सहन होऊ शकत नाही. परंतु आपल्या महाराष्ट्राचं तापमान हे खूप आयडियल आहे, म्हणजे तिन्ही सीझन मध्ये खूप आयडियल आहे आणि त्यामुळे ह्यांचा परफॉर्मन्स आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये खूप आहे. आणि देशातील सगळ्यात जास्त दूध देणारे गाई म्हणून साहिवाल ही नेमली ही 27 देशांमध्ये प्रसिद्ध आहे. ह्या गाईच्या क्रॉस करून ऑस्ट्रेलियापासून विविध म्हणजे अगदी टांझानियामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं ह्यांनी ब्रीड तिथलं लोकल ब्रीड इम्प्रुव्हमेंट साहिवालच्या माध्यमातून. कसं झालं ते एवढा प्रचार प्रसार ऍक्च्युली 1960 पासून आपल्या भारतीय गायींचा प्रसार बाहेरच्या देशामध्ये खूप झालेला आहे. ओके. आता तुम्ही पहा, ब्राझीलचं जर मी नेहमी उदाहरण सांगतो, त्यांच्याकडे रेड सिंधी पण आहे, सहवाल पण आहे, गीर पण आहे. गीरमध्ये तर त्यांनी म्हणजे खूप मोठं काम ब्राझीलने केलेलं. गीरमध्ये काय? गीरमध्ये त्यांनी 1960च्या दरम्यान गुजरातमधनं काही गायी नेल्या आणि त्याचं त्यांनी हळूहळू दूध उत्पादन क्षमता अगदी 35 लिटर पर्यंत वाढवलेली आहे आपल्याकडे देशी गायींची. आणि त्याच 35 लिटर पर्यंत. आणि त्यांनी दुसरा एक प्रयोग केला की एचएफ आणि गीरचा क्रॉस केलेला आहे आणि गीर लँडो त्यांनी तयार केलेले आहे. ते अगदी 60 लिटर पर्यंत दूध त्यांनी वाढवलेलं आहे. म्हणजे एक गाय 60 लिटर एक गायची. म्हणजे त्यांनी तो क्रॉस करून ह्या गायची जी ओरिजिनल जी क्षमता आहे, म्हणजे हीट टॉलरन्स म्हणतो की उष्णता ती टॉलरन्स करण्याची क्षमता आहे, कमी चारा लागतो, आजारी कमी पडतात, तिला कुठल्या प्रकारचं गोचिड होत नाहीत, हे जे गुणधर्म आहेत ते त्याचा आणि तिथल्या दूध देणारी गाय एचएफ ह्या सगळ्यांचा क्रॉस करून त्यांनी ते ब्रीड तयार केलेलं आहे. काय आता ही गीर हे जर मुख्य गीरचं जे जंगल आहे किंवा काटेवाडा आहे किंवा जुनागड आहे, ह्या भागामध्ये वेगवेगळे कलर, वेगवेगळ्या पॅटर्नच्या किंवा वेगवेगळ्या उपजाती गायींच्या, म्हणजे गीरमध्ये 13 जाती आहेत, उपजाती आहेत. मग अशा वेगळ्या ह्या जुनागड असेल, काठवाडा असेल किंवा गीर जंगलामध्ये ह्या वेगवेगळ्या ब्रीड आहेत. आणि ह्याची दूध उत्पादन क्षमता अगदी म्हणजे 8 लिटर पासून 25 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे देशी गायीची, ह्या गीरची. साहिवालची जर तुम्ही पाहिलं तर इंडिया कर्नाल सारख्या संस्थांमध्ये 27 लिटर पर्यंत त्यांनी दूध दिलेलं आहे. आणि हे सगळे रेफरन्सेस आहेत. आता सांगितलं की ह्यांचे 13 उपप्रकार आहेत. ह्या उपप्रकारांमध्ये दुधामध्ये परत इतर काय असे डिफरन्सेस जाणवतात? आता त्याच्यामध्ये कसं, आता ज्याला कलरमध्ये असतं, कलरमध्ये कलर पॅटर्न वेगळे आहेत. आता हे पूर्ण ब्राऊन कलरचे आहे. आता काही गायींना खांद्यावरती तो पांढरा डाग असतो, काही गायींना जे कळम म्हणतो आपण त्याला ड्युलॅप म्हणतो आपण, तिथं पॅचेस आहेत. काही गायी चित्री काबरी म्हणतो आपण तिला, काबरी गाय ही खूप प्रसिद्ध आहे, दूध द्यायला सुद्धा ते खूप प्रसिद्ध आहे. जुनागड स्ट्रेन आपण जो म्हणतो किंवा काठवाड स्ट्रेन हा वेगळं वेगळं आहे. ह्या तिथली जी घराणी होती त्यांनी ते वेगवेगळे कलर त्यांनी प्रिझर्व केलेले आहे. परंतु दूध देण्याची क्षमता अगदी 10 लिटर पासून ते 25 लिटर पर्यंत वेगवेगळ्या उपजातीमध्ये आहे. आता ही राठी आहे, ही सुद्धा राजस्थानची आहे. ह्या गायीचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय, हे त्रिवेणी संगम आहे. म्हणजे सहवालचं पण ब्लड लाईन आहे, ह्याच्यामध्ये थारपारकरची पण आहे आणि रेड सिंधीची पण आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये 9-10 प्रकारचे कलर आहेत. आता ही जर बघा, हे पांढरे आणि व्हाईट पॅचेस आहेत. दुसरे कलर जर पाहिले तर बऱ्यापैकी मोठे ब्लॅक पॅचेस असतात आणि व्हाईट कलर त्याचे तांबूस पण कलर, तांबूस कलर आहे, चित्री कलर आहे, असे खूप वेगवेगळे कलर आहेत. का तर हे 3 ब्रीडचं कॉम्बिनेशन आहे. आणि सगळ्यात हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही सुद्धा अगदी उष्णतेच्या वातावरणामध्ये खूप राहतात. त्यामुळं आणि माननीय गडकरी साहेबांनी विदर्भामध्ये प्रयोग केला, त्याच्यामध्ये NDDBचे असे आउटपुट आलेले आहेत की विदर्भाच्या वातावरणामध्ये ही राठी गाई बाकीच्या कुठल्याही ब्रीडपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने तग धरू शकते. आणि हेच आपल्या भारतीय ब्रीडचं वैशिष्ट्य आहे. कुठल्याही वातावरणामध्ये तग धरण्याची क्षमता आपल्या भारतीय गोवंशामध्ये आहे. आणि हिचं सुद्धा दूध उत्पादन 2500 लिटर ते 3000 लिटर प्रतिवेद पर्यंत आहे. आहार कुठल्यांचा? आहार सगळ्यात पहिला आम्ही जर कंपॅरिझन केलं तर सगळ्यात कमी आहार हा सहवालचा आहे, त्यानंतर रेड सिंधीचा आहे, बेनिफिशियलच आहे. थोडासाच आहार आपल्या गीरचा जास्त आहे, कारण की जे बॉडी स्ट्रक्चर पण जर पाहिले तर खूप मोठे आहे.
आता ह्या सगळ्या झाल्या भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या सगळ्या गायी झाल्या. आणि आता ह्या संशोधन केंद्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा हे गोधन आहे ते जपणं आपलं खूप मोठं कर्तव्य आहे. कारण कोकणामध्ये असेल किंवा ही डांगी आपण ज्या प्रदेशामध्ये नेतो, नाशिकच्या पट्ट्यावर इगतपुरी टक्क्यामध्ये, तिथं जो पाऊस पडतो त्या पावसामध्ये तग धरण्याची क्षमता फक्त ह्या डांगीमध्ये आहे. आज तिला नॅचरली जर आपण अंगावरती हात असा घासला तर ऑइल लागतं. ही क्षमता किंवा तिची जी खूर जर पाहिली ती एकदम ब्लॅक कलरची कडक एकदम खूर आहेत. त्यामुळं तिला खुरांचा कुठलाही आजार होत नाही. ही काही वैशिष्ट्य जे निसर्गाने दिलेली आहेत ती कुठल्या दुसऱ्या ब्रीड मध्ये येऊ शकत नाही. त्यामुळं जे ते ब्रीड ज्या त्या भागामध्ये टिकणं हे सुद्धा गरजेचं आहे. तिथले काही शेतकरी भोसले म्हणून शेतकरी आहेत, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये खूप सागर भोसले म्हणून आहेत, त्या मुलांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा 8 लिटर 10 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गायी डांगीमध्ये सुद्धा त्यांनी तिथं म्हणजे आयडेंटिफाय केलेले आहेत. सर मला एक काय विचारायचं होतं आता टेम्परेचरचा, म्हणजे जसं तुम्ही सांगताय राजस्थानचं टेम्परेचर, हिमालयातलं टेम्परेचर किंवा सिंध प्रांतातलं किंवा आपल्या महाराष्ट्रातलं टेम्परेचर, ह्याचा आपल्या गायींच्या प्रजनन क्षमता असू द्या किंवा आहार विहार किंवा एकंदरीतच आयुर्मान ह्याच्यावरती काय फरक होतो? नक्की परिणाम होतो. आता समजा उष्णतेचा किंवा उष्मघाताचा आता जो पिरियड चाललाय तो हा गायींसाठी खूप धोकादायक पिरियड आहे आता सध्या. जर आता तुम्ही आमच्या फुले अमृतकाळ म्हणून ॲपवरती जरी गेला की कुठल्या रिजन मध्ये किती तास गायी उष्ण ताणामध्ये आहे हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून देते. आता ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, दूध उत्पादन क्षमता डायरेक्ट संकरित गायची 30 ते 35% कमी होते, दूध उत्पादन कमी होते. आणि हिचं जास्तीत जास्त 10 ते 15% दूध उत्पादन कमी होतं. प्रजनन क्षमता संकरित गायीमध्ये सुद्धा जवळजवळ 30% पर्यंत कमी होते. टेम्परेचरचा एवढा परिणाम? हो, खूप मोठा परिणाम होतो. पूर्ण हार्मोन इम्बॅलन्स होतो. आणि ती आरामदायीचा रडार चार्ट आम्ही त्या फुले अमृतकाळमध्ये दिलेला आहे. तुम्ही त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा किंवा तुम्ही सुद्धा ते अभ्यासू शकता. ही कोकणातली कोकण कपिला, म्हणजे ही आपली महाराष्ट्राची पुंगनूर आम्ही म्हणतो. हिच्यामध्ये सुद्धा ब्लॅक कलर आहे, व्हाईट कलर आहे, ब्राऊन कलर आहे किंवा मिक्स कलर सुद्धा आहे. सर्वसाधारण आता कोकणामध्ये गेलं तर सगळे डोंगर दऱ्या आहेत, विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. आणि डोंगरावरती जाऊन जो प्युअर नैसर्गिक चारा खायची क्षमता या आपल्या ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हिचं दूध पण खूप चांगलं आहे. ही सर्वसाधारण 2 लिटर ते 4 लिटर पर्यंत आपल्याला दूध देते. परंतु झिरो मेंटेनन्स, म्हणजे हिला स्वतः शेळीसारखी जाणार, खाणार, संध्याकाळी घरी येणार आणि आपल्याला ते दूध देणार. ह्या संकल्पनेतून हे कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे. परंतु खूप चांगली गाय त्या वातावरणामध्ये, कारण ह्युमिडिटी खूप. काळाच कलर आहे? नाही, हा काळा कलर खूप प्रसिद्ध आहे. अलीकडे ह्याच्यात पण कलर आहेत, ह्याच्यामध्ये ब्राऊन कलर पण आहेत, व्हाईट कलर पण आहे आणि मिक्स कलर सुद्धा आहेत. असं प्रकारचे आहे. आता ही गवळाऊ म्हणजे विदर्भातली खूप प्रसिद्ध गाय आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये किंवा छिंदवाडा म्हणतो, उत्तर वर्धा किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये ह्या विशिष्ट ह्या गायी आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. पूर्ण पांढऱ्या कलरच्या ह्या गायी आहेत. बैलाच्या डोक्यावरती मानेवरती थोडासा करडा रंग येतो. आणि सर्वसाधारणपणे ह्यांचं जे बैल आहेत ते वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वजन, आणि ह्याची दूध द्यायची क्षमता सुद्धा 500 पासून ते 700 लिटर प्रतिवेतापर्यंत आहे. त्यामुळे ही विदर्भाच्या वातावरणामध्ये खूप चांगल्या प्रतिसाद देते. आणि हिचं नाक बघा रोमन शेप आहे. हे वैशिष्ट्य आहे त्या ब्रीडचं. मी विचारणारच होतो की बाकीच्यांचं सपाट आहे, पण हिचं नाक रोमन शेप आहे. असं ते मध्य प्रदेशमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. आता ही देवणी म्हणजे हे महाराष्ट्रातली दुहेरी उत्पादन देणारी एकमेव गाय आहे मराठवाड्यातली. ही सुद्धा ह्याची दूध उत्पादन क्षमता अगदी 1,500 लिटर पर्यंत प्रतिवेद गेलेली आहे. हिचं फॅटचं पर्सेंट अगदी 4.5 ते 5% फॅट आहे. आणि तिचा चेहरा बऱ्यापैकी थोडासा गिर सारखा म्हणजे वाटतो, किंवा तिची पोळ सुद्धा जर बघितली ना ती थोडीशी गिर सारखी थोडीशी वाटते. गिर मध्ये सुद्धा हा कलर थोडासा आपल्याला काही ठिकाणी. परंतु दुहेरी उत्पादन देणारी ही एकमेव आपली देवणी मराठवाड्यातली आहे. खूप शेतकरी हिचा त्या मराठवाड्याच्या वातावरणामध्ये हिचं संगोपन मराठवाड्यातच का दुसरीकडे पण? नाही, मराठवाड्यामध्ये जास्त आहे. म्हणजे हैदराबाद असेल किंवा आंध्र प्रदेशची जी सीमेचा भाग आहे, विशेष करून मराठवाड्याला उदगीर आणि उस्मानाबाद ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या गायी ओढ कामासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत बघा.
जी क्षमता आणि हाईट जास्त आहे ना, त्यामुळे इतर ओढ गायींच्या कामास तुलनेत त्याच्या. ओढ आता कामाला तिच्यापेक्षा ह्याची हाईट जास्त. ही लाल गाय ही सुद्धा आपली ह्याचीच आहे, लाल कंदारी मराठवाड्यातले आहेत. कंदार असेल किंवा मुखेड असेल, नांदेड, बिलोली, जळगाव, उदगीर, चाकूर, रेणापूर ह्या परिसरामध्ये ह्या गायी लाल कंदारी खूप प्रसिद्ध आहेत. हे सुद्धा ओढ कामासाठी तुम्ही पहा, ऊस वाहतुकीला हे 2 कलर जास्त करून असतात बघा तिकडे. गुलाबी रंगाची कातडी चमकदार आणि दुधामध्ये फॅट पर्सेंट सुद्धा अगदी 4.5% पर्यंत फॅट बैलगाडीला जास्त आता वापरतात. पण ह्याची सुद्धा दूध देण्याची क्षमता ही 600 लिटर पासून 1000 लिटर पर्यंत आहे. मग इतरांपेक्षा ह्याचा आहारामध्ये काय फरक आहे? आहारामध्ये काय नाही सर, बाकींच्यापेक्षा हिचा आहार थोडासा 15% कमीच आहे. संकरित संकरित गायीपेक्षा आपल्या दुधातल्या देशी गायींचा आहार हा जवळजवळ 25% पर्यंत कमी आहे आणि ह्याचा अजून थोडासा कमी आहे. परंतु जसं तुम्ही ओढ काम वगैरे करत असाल तर त्या प्रमाणात आपल्याला पशुखाद्य आणि आहारामध्ये बदल करायला लागतो. आणि आपली पश्चिम महाराष्ट्राची म्हणजे आता सध्या शान तुम्ही बैलगाडी शर्यत चालू केल्यापासून ते आता सध्या कोकणात सुद्धा पोहोचलेले. मारते काय? मारत नाही ते, आपल्याला फक्त ती शिंग लांब आहेत त्यामुळं आपल्याला वाटतं ते लागल का आपल्याला, परंतु खिलार सुद्धा खूप शांत आहे. नक्कीच बैल हे खूप ॲग्रेसिव्ह आहेत, त्यामुळं त्यांचा बैलगाडीसाठी खास आपण त्यांना वापरतो. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या गायींवरती म्हणजे शेतकऱ्यांचं कौतुक करू वाटतं. आपल्या कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, बारामती, अहिल्यानगर ह्या भागामध्ये शेतकऱ्यांनी ह्याच्यावरती पिढ्यानपिढ्या काम केलेलं आहे आणि त्याची दूध उत्पादन क्षमता त्यांनी अगदी 8 लिटर ते 12 लिटर पर्यंत त्यांनी वाढवलेली आहे. तर म्हणजे शेतकरी सुद्धा अलीकडे आता त्यांना म्हणजे आपल्या भारतीय गायींचं, महाराष्ट्रातल्या गायींचं दूध वाढीकडे त्यांचा सुद्धा कल ते स्वतः आता अभ्यास करायला लागलेले आहेत. तर या बैलगाडा शर्यतीमुळं ह्यांच्या डिमांड वाढली आहे, काय होतं? आता नक्कीच आता आपलं तुम्ही ह्या भागामध्ये विशेष करून पुणे भागामध्ये जर पाहिलं तर ते एक खानदानी गव्हाण आहे. आपण गावाकडे म्हशीची गव्हाण असते किंवा गाईची एखाद्या ब्रीडची गव्हाण असते की माझी ही गव्हाण मोडायची नाही, तशी त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या परंपरागत ते खिलार त्यांनी पाळलेला आहे. गावाकडे ज्या जत्रा असतात, यात्रा असतात, त्यामध्ये तो कार्यक्रम असतो. अगदी कोट 2-2 कोटी रुपयाची बक्षिस त्या ब्रीडला थार देतात, जेसीबी देतात, मोटरसायकल देतात. म्हणजे पैशाची मोल नाहीये तिथं. परंतु एक घरात खायला काही नसलं तरी चालेल, परंतु हे ब्रीड जपणूक करणारे, संवर्धन करणारी शेतकरी मी पाहिलेली आहेत. सर, इतर आता आपण जर पाहिलं शर्यतीमध्ये म्हटल्यानंतर खूप वेगात हालचाली करणं हे इतर गायींच्या तुलनेत हे का सरस ठरतं? आता तिची शरीर रचना पहा, तिचे पुढचे पाय असतील, पाठीमागचे पाय असतील, हे लांब आहेत. तिची खुरं एकदम दणकट आहे, शरीरवृष्टी हे एकदम चपळ आहे. ही जी तिची मध्यम काटक शरीर आहे, गोल लांबट शरीर आहे किंवा शरीरात चिकटलेली कातडी आहे. तुम्ही कातडी पण बघा शरीरात चिकटलेली आहे. तसं तुम्ही जर दूध देणाऱ्या गाय बघितल्या तर त्याची स्किन ही खूप लूज आहे. तर ह्या गोष्टी ह्या ब्रीड वाईज त्या वेगवेगळ्या ब्रीड वाईज असतात. जाड होतच नाहीत, काय जाड होत नाहीत. तुम्ही पहा कुठली तुम्ही खिलार किती त्यांना खायला घातलं, किती खायला घातलं, ते जास्त खाणारच नाही. जेवढं त्याच्या शरीराला आवश्यक आहे तेवढंच ते खाणार. सर, पण यांचे प्रामुख्यानं या सगळ्या आपण ज्या देशी गायी आहेत, आता ज्या जर्सी वगैरे आहेत त्यांचा विषय द्या सोडून, पण ह्यांना प्रामुख्यानं आजार कुठले होतात? ह्या एकतर भारतीय गायी म्हणजे कुठल्याही घ्या, महाराष्ट्रातल्या असो ना तर पूर्ण देशातल्या असो, ह्या आजारी पडतच नाहीत. म्हणजे आमच्या संशोधन केंद्रातल्या गायी आजारी पडायचं कारण आम्हीच असतो. आजारी पडायचं कारण एकतर त्यांना कुठंतरी इजा होते किंवा आमच्याकडून कधी मिल्किंगवाल्यांकडून काहीतरी एखाद्या गायीचं दूध व्यवस्थित काढलं नाही तर मस्टायटिस होतो, जखम होतो. परंतु शासनाने जे आखून दिलेले जे व्हॅक्सिनेशन प्रोग्राम आहेत किंवा डिवॉर्मिंगचे प्रोग्राम आहेत ते आम्ही एकदम स्ट्रिक्टली ह्या ठिकाणी फॉलो करतो. त्यामुळं ह्या गायी बऱ्यापैकी आजारी पडताना दिसत नाहीत. फक्त ह्यामध्ये एकच आहे, लंपीला फक्त थोडंसं आपल्या ह्या गायींना लंपीचं प्रमाण थोडंसं जास्त आम्हाला ह्या 2-3 वर्षामध्ये आढळून आलं. सगळ्या देशी गायींना आहार प्रामुख्यानं काय द्यायला पाहिजे? आता ह्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये आता काय झालंय, सगळीकडे हायब्रिड नेपियर 4G 5Gचं फॅड आलेलं आहे.
परंतु ते पशुधनासाठी खूप घातक आहे. घातक हा शब्द ह्यासाठी वापरतोय, तुम्ही जर 100% तेच देत असाल तर ते घातक आहे, परंतु त्याचं योग्य वेळी म्हणजे 40 ते 50 दिवसानंतर त्याची कापणी करणे, आहाराच्या 30 ते 40% संकरित नेपेर देणे, त्याच्याबरोबर आपल्याला मका देणं गरजेचं आहे, त्याच्याबरोबर लसूण घास देणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं कडबा किंवा ड्राय फॉडर, एकदल चारा किंवा द्विदल चारा ह्याचं कॉम्बिनेशन करणं हे खूपच गरजेचं आहे. त्यामुळं ह्याचा परिणाम आपल्याला पुढच्या 3-4 वेतात दिसतो की गाय हिटवर न येणे, गाभण न राहणे किंवा दूध उत्पादन क्षमता कमी होणे, ह्या गोष्टी आम्ही इथं या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत. पहिल्यांदा जी गाय आमची 8 लिटर 10 लिटर दूध देत होती ते आम्ही 16-17 लिटर वरपर्यंत पोहोचवलेले. का तर त्या प्रकारे त्याचं पशुखाद्याचं आणि विशेष करून चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे. आम्ही आता ह्या ड्राय गायींसाठी वेगळं पशुखाद्य आहे, मिल्किंग मधल्या गायींसाठी वेगळं पशुखाद्य आहे, ज्या गाभण आहेत त्यांच्यासाठी वेगळं आहे, ज्या वेळेला 15 दिवस कमी आहेत त्यांचे ट्रान्झिशन फीड म्हणतो त्यांच्यासाठी वेगळं आहे, मिनरल मिक्सचर महत्वाचं आहे, एक सैंधव मीठ आम्ही वापरतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. अलीकडे काय झालंय, जे आपल्या शेतामध्ये आहे ते गायींना टाकणे आणि गायीचा सांभाळ करणे, हे थोडंसं मानसिकता चेंज डोकं आणि दुसरी चूक एक अशी, म्हणजे चूक नाही म्हणता येईल परंतु शेतकऱ्यांना तेवढ्या प्रमाणात त्याचं कॉम्बिनेशन करता येत नाही. एकच प्रकारचं पशुखाद्य म्हणजे पेंडच फक्त टाकणे किंवा कडबाच टाकणे, तर त्यासाठी प्रोटीन किती आहे, कार्बोहायड्रेटची रिक्वायरमेंट किती आहे, मिनरल किती. पण आता हे बघतात का शेतकरी, आता सुधारणा खूप मोठ्या प्रमाणात स्वतः पशुखाद्य केलेलं कधी पण चांगलं, परंतु त्याचं जे फॉर्म्युलेशन आहे तज्ज्ञ व्यक्तींकडून, डॉक्टरांकडून किंवा पशुसंवर्धन विभागाकडून करून घेतलं तर 100% जे गाय आपली देशी का असा ना 2 लिटर दूध देते ती 100% अर्धा लिटर 1 लिटरने दूध तुमचं तिचं वाढणार म्हणजे वाढणारच. पण ते करणं गरजेचं आहे. सायलेजचा वापर करणं हे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आपला पूर्ण दुग्ध व्यवसाय हा सायलेज आणि जे ड्राय पावडर आहे म्हणजे आपण भुशाचं सुद्धा चांगल्या प्रकारचं जर त्याच्यावरती प्रक्रिया केली तर खूप चांगल्या प्रकारे आपण त्याची गुणवत्ता वाढवू शकतो. धन्यवाद सर. तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये सरांनी आपल्याला देशी गायींचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये सांगितली, सोबतच देशी गायींचं संगोपन देखील कशा पद्धतीनं, शास्त्रीय पद्धतीनं कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं याच्याबद्दल अत्यंत सोप्या भाषेमध्ये माहिती सांगितली. माझी महाराष्ट्रातल्या तमाम पशुपालक शेतकऱ्यांना विनंती असणार आहे की त्यांनी या केंद्राला व्हिजिट करावी, पशुपालनाविषयीचे बारकावे इथे येऊन जाणून घ्यावे. सर, आपण प्रशिक्षण पण देतो पशुपालनाचं, तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगा. म्हणजे प्रशिक्षण आपण हे देशी गायच्या माध्यमातून शाश्वत देशी गोपालन हा प्रशिक्षण कोर्स आम्ही चालू केलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळे आपल्या ह्या इथं ठेवण्यात आलेल्या सर्व जाती, त्यानंतर चारा लागवड, चाऱ्याची कापणी, सगळ्यात महत्त्वाचं चाऱ्याची कापणी फॉरेस्ट हार्वेस्टरच्या सहाय्याने कशी केली जाते, कुट्टी कशी केली जाते त्याचं प्रशिक्षण आम्ही ह्या ठिकाणी दाखवतो. ड्राय पावडर कुठला वापरायचा, पशुखाद्य कसं तयार करायचं. विशेष म्हणजे आपण फक्त गोपालन किंवा दुग्ध व्यवसाय हा दुधासाठी करतो, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण शेणापासून, गोमूत्रापासून बायोगॅस कसा तयार करायचा, तो वापरायचा कसा, त्याचबरोबर ते स्लरीचा वापर कसा करायचा, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे जीवाणू ऍड करायचे, त्याच्यापासून वेगवेगळे प्रोम तयार करू शकतो, वर्मी कंपोस्ट तयार करू शकतो, जीवामृत तयार करू शकतो, घनजीवामृत तयार करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या ठिकाणी दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचं प्रोसेसिंग, मिल्क प्रोसेसिंग मधून तूप तयार करणे, खवा तयार करणे, मिल्क सेपरेशन करणे किंवा वेगवेगळे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट तयार करणे, ह्या सगळ्यांचं आम्ही प्रशिक्षण ह्या ठिकाणी देत असतो. 1 दिवसाचं प्रशिक्षण असतं आणि दुसरं 1 महिन्याचं सुद्धा प्रशिक्षण आहे. एक दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही 1000 रुपये फी चार्ज करतो आणि जे 1 महिन्याचं प्रशिक्षण आहे ते हँड्स ऑन ट्रेनिंग आहे. तुम्ही इथं या, तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी तुम्हाला जोपर्यंत तुमचा इंटरेस्ट आहे, जे शिकणं आहे ते स्वतः येणे आणि काम करणे. इथं त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्वतः काम करायला लागतं, चारा कट करायला लागतो, चारा गायींना खायला घालायला लागतो, दूध काढायला शिकवतो, ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही कशा ट्रीटमेंट, व्हॅक्सिनेशन कसं करायचं, डिवॉर्मिंग कसं करायचं, त्याचबरोबर दूध व दुग्धजन्य पदार्थ कसे तयार करायचे, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, हे स्वतः त्यांना आम्ही तयार करायला लावतो. आणि त्यासाठी आम्ही त्यांना
2700 रुपये स्टायपंड पण देतो महिन्याला. बरं. आम्हीच त्यांना देतो म्हणजे असं. आणि संपर्क कसा करायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं? आपली वेबसाईट आहे ICRTCMPKV.com म्हणून वेबसाईट आहे. किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपण देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र त्या फेसबुकवर गेलं तर तिथं सगळे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिलेले आहेत तिथल्या सर्व अधिकाऱ्यांचं. त्याच्यावरनं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.